श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 31. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुनाथाय नमः. नमो नमो. श्री पुरुषोत्तमा, तुझा काय सांगावा महिमा, तुझ्या कृपेया माझा नेमा. आज सिद्धी येतसे तूच माझा हात धरून, मज चालविसी भक्ती मार्गात अंत प्रेरणा तूच देऊन. लेखन सेवा घडविली, बोल बोबडे बाळ बोलते, तरी माता कौतुक करते. तैसे माझा लेखन सेवेत स्वीकारावे दातारा, तुझे कराया गुणवर्णन. किती विद्वान पंडित जन येते तेथे माझे वचन, कैसे असेल ही चिंता. परीशा बरीचा भाव धरिला, भोळा मी तो असे मानला. म्हणून केले या रचनेला, गोड मानून घेई जे कलियुग्या. तुझे दर्शन आहे दुर्लभ, त्याचे भान मनी ठेवून संत चरण. श्री पुरुषोत्तम धरित असे भूलोकीचे देव संत, ते संत कृपया ज्ञान उजळते. सत्कर्मा ते वर्तते घडते, परमार्थ साधे प्रपंच. प्रपंच न येरे सांडिता सोडिता, परमार्थ न येतो जोडिता. पुण्यपद्रास जोडव जाता, हात होती अपार कष्ट ते. मानवी आयुष्य पडे लहान, होईना पूजा श्रवण पठन. साधे ते नामस्मरण, तेही न घडे स्वस्थ चित्ते. स्वस्थ चित्त होण्यासाठी साधू संतांच्या पडाव्या गाठी. त्याची जीवा मार्गदर्शन होती मोक्षमार्गीचा प्रवासा. आधी प्रपंच नीट घडावा, मग मोक्षाचा विचार करावा. प्रपंचासाठी धनाचा ठेवा, हवा वाटतो गाठीस. मानवी प्रयत्न पडती अपुरे, तेथे तुझी साथ हवी रे. म्हणून नियम सारे व्रत मार्ग उपासना. जरी मार्ग ते आचरिती पदरी, तरी का फळे पडावे. अधिकास्य अधिक मिळावे फल आमचे पदरात. म्हणून 3 वर्षांनी तू धाडिले हे अधिक पर्वणे. जिचे नियम पाळून उद्धारिले बहुत जण. मला मास 3 वर्षांनी येत असे, तो कालगण्ये पुरुषोत्तम नामदास देऊन तूच केला थोरते. या अधिक मासी जाण करिता पवित्र स्नानदान, जप जापे तप साधन करिता हरी तो संतोषी. अधिक मासाचे महिमान सांगती शास्त्रे अनपुराण. पद्मपुराणी याची कथन आले असे गोडते. पद्मपुराणीचा तो आधार घेऊन ग्रंथ हा लिहिला थोर. अधिक मास महात्म्य फार अद्भुत आणि आतर्क्य, तयाची वर्णिता थोरवी. एक अध्यायी नवीन कथा सांगू जाता पूर्वी, झाले 30 स्थापिले दृढ निश्चय. 30 अध्याय खांबा 30 उभारिले या मंदिरास. आता पुरुषोत्तम मूर्ती खास, असे गोड स्थापिली दृढ निश्चय. पायावरी भक्ती भिंत उभारली, वरी नक्षी केली त्याचे वरी निर्मळ शुद्ध भावाची. आता या भक्ती मंदिरास चढू जातो तो कळस. कळसाध्याय लेखनास सहाय्य व्हावे श्रीहरी. शोधतो वर्गास वंदन करून अध्यायीचे निवेदन प्रारंभी करीतो. तुम्हाला गुण श्रवणास व्हावे सादर. नमिषारण्ये ऋषीमुनींनी प्रश्न केला सुताला गुणी. तो सांगे अधिक मास कहाणी. लक्ष्मीनारायण संवादे मल मास कैसे जन्मला, महत्त्व काय असे त्याला. उपासना विधी कथिला आहे. प्रथम अध्यायी. दुसरे अध्यायी गोमाता वर्णन आणि इंद्राचे गर्भहरण. मुख धेनूचे अमंगलकरण काय तेही वर्णिले. तिसऱ्या अध्यायी पौलव ऋषी शापू गेले इंद्रराजासे. सर्व देवता धेनू पोटासे हरपल्या का ते तो ये भाग. चौथे अध्यायी ब्राह्मण सेवा. ब्राह्मण कसा असावा नसावा हा भाग वर्णिला आहे बरवा. सत्पात्र कोणत ही कथा. कथा त्याच्या अध्यायात कर्मफळाची आली. ते कर्मानुसार फलपदरात कैसे येते ते कथिले. ब्राह्मणे शापिले नृराजाला, सरडा होऊन कुपात पडला. कृष्ण दर्शने तो उद्धारिला. कथा 5व्या अध्यायी. दीपदान. दीप प्रज्वलन. मांजर उद्धारले कशान, ही कथा आली छान. पहावे 6व्या अध्यायी. 7व्या अध्यायी कथन शाकली. ब्राह्मण भार्या 2. एक मोठी श्रद्धावान धाकटी पूजा विध्वंसक. मोठी ती दिवा लावत असे, धाकटी तो विजवीत असे. ती दृश्यकृत करी ऐसे म्हणून गेली अधोगती. 8व्या अध्यायी कथानक. नर्मदा तीरच. ब्राह्मण एक पाजी मानून उदक पारुळीच्या शेषास. शेषे दिले विपुल धन असून ती अतिकृपण देऊनी दान झाला धनवान. ती शेषप्रसादे महिस्मृतीची विद्वास विप्रसित्री करी अधिका स्नान व्रत. ती सप्तप दिसाचे पुण्योदक हाती पडता उदरली. तुरीच्या काशी क्षेत्री काशीनाथ होऊन पुनर्जन्म तो घेऊन वृद्ध विद्वेष उद्धारून नेली. थी कथा 9व्या अध्यायी. 10व्या अध्यायी कथा भारी. ब्राह्मण एक दरिद्री तरी मौन व्रता ते आचरी, उद्धार त्याचा झाला. 11वा अध्यायाची कथा पंचपर्वाची सांगे महानता आणि अधिकाची श्रेष्ठता. कथा भाग हा आला. आमुषा आणि पौर्णिमा या पर्वाचा विशेष महिमा श्रवण करती झाली रमा. त्या 12व्या अध्यायी.
13व्या अध्यायी कथन त्रिरात्रीची आले महान दशमी ते द्वादशी जाण महत्त्व येथे वर्णिले ते दुर्वास शापिले अंबारीशी तेव्हा धावला श्रीनिवास निजभक्तास रक्षणास. कथा ती 14व्या अध्यायी. श्रीरामाने द्वादशीस मारोनी या शतमुखी रावणास राज्य दिले मिळवून विभीषणास. ती कथा 15व्या अध्यायी. 16व्या अध्यायी. इंद्र अप्सरा पिशाच होऊन फिरे वनांतरा. कन्या ऋषीची जरी करी उद्धारा तिथे झाली ही कथा. कथा धर्म शर्माची तिरात्रीच्या पुण्याची आणि पिशाच उद्धाराची आली. 17व्या अध्यायी. पुढे 18वा अध्यायात विप्रकन्या एक श्रेष्ठ वैदव्य तिला झाले प्राप्त. आली काशीनगरात तिथे करून व्रताचरण तिला मिळाले सौभाग्यदान. ती मंगळागौरी नावानं झाली पुढे प्रख्यात. कथा ती 19व्यात. 3 दिनाची पुण्य देत विप्र उद्धारी राक्षसाप्रत कथा भागतो आला. प्रभास नगरी सौराष्ट्रातील सोमशर्मा ब्राह्मण तेथील तो स्नानाची पुण्यमंगल जोडी तसे काटीला. 3 दिनाचे पुण्य देऊन उद्धारिले राक्षस त्याने हे आले असे कथन त्या 20व्या अध्यायी. 21वी अध्यायी कथन विप्रसन्नती करून सेवकांचे कुष्ठ निवारण झाले असा ते भाग. महिस्मृती नगरीचा विप्रपुत्र ताक विक्री होता करीत. विप्रकन्या तीही करीत एक होती विक्रय देहाचा. गुरु होनी नारायण करीत याचे उद्धारण. अधिक मासी नेमस्त आचरण घेतो काऊक. दोघांचाही उद्धार केला. कथा ही आली अध्यायाला 22, 23, 24व्याला आला असे भाग हा. 25व्यात अध्यायात पार्वती अरुंधती संवादित. मलमासी गौरी पंचकव्रत अखंड सौभाग्य लादले. 26वा अध्यायी कथा. वीरबाहूची भार्या व्रता नावे ठेविता ज्वरे वनिता बहुतापे पोळले. नृपाचे तिने भरले कान प्रधान भार्य सहित स्थान त्यानं करून या बंदिवान ठेविले. ते पाहुणे स्वप्ने आज्ञा नृपासी करी तो रे दोघासी ऐसी देती स्वय प्रति ऋषिकेशी कथा भागतो आला. 27वे अध्यायी कथा आली. सुशर्माने अंगिरा ऋषीस कथिले मासी तो विष्णू पूजा घडली व्रती पालटे पाप्याची. 28वा अध्यायात पतिव्रतेचा नेमतेत सांगितला आहे श्रेष्ठ सोदारून देऊनी ताप. विप्रकुमाराचा मोठा भिलेने उदक शिपिता निवारण झाली. भववेता महिमा पतिव्रत्याचा. 29व्यात अध्यायात उद्यापन विधी तो सांदत बोलिता झाला. रमानात प्रश्न ऐकून तेचा. 30व्या अध्यायात विशेष तत्व बहन नारदीय पुराणीची येथ घातली कास सांगेत. अनादराची काय फल काय. द्रौपदीने गत जन्मात निंदिले अधिक मासव्रत तेनेची ये जन्मात वनवासी ती झाली. या अध्यायात 31वा तो कळस अध्याय आहे बरवा म्हणून या वादरे परिसावा श्रद्धा ठेवणे अंतरी. या अध्यायाची करिता वचन संपूर्ण ग्रंथाचे होय दर्शन. वरी तोषितो हरिनारायण करी कृपादान ते जरी नित्य हे न होय ग्रंथपठन ते. हा अध्याय वाचिजे पूर्ण अथवा करी ज्ञात याचे श्रवण संपूर्ण फल. हा अति आदरे ग्रंथ वाचावा. अधिक मास पुरुषोत्तम मास स्मरावा. महिमा त्याचा नित्य गावा. भक्ती भावे करुणीय साधू निमल मास पर्वणी. जे करीती व्रते प्रेमानी तयावरी तोषुनी श्रीहरी करी कृपा वर्षावते. 1 ते 7 अध्याय ग्रंथाचे जणू दीपते भावाचे. लावून पूजन श्रीहरीचे सानंदाने चला करू. प्रत्येक अध्याय पुष्प एक आहे बहुत सुवासिक. त्याची गुंफून माळ सुरेख घालू हरीचा तो गळा. हा मोक्ष मुक्ती सोपान 31 त्या पायऱ्या छान चढून जाऊ देऊ दर्शन मोक्षदात्या श्रीहरीचे. अधिक मासी ग्रंथवाचन स्नानदान हरिदर्शन विष्णू नामाचे नित्यस्मरण सानंदे करू चाल. दारिद्र्यलय झाला धनाने घर भरेल शांती सौख्य लाभेल. आचरिता ती व्रत पुत्र पौत्र गुणवान असतील जे सुलक्षण ठरतील त्याचे कलभूषण तैसे ते होतील. पत्नी मिळेल सुशील शांत लक्ष्मी राहील घरात सुखदुःखात देईल साथ. वाढविल ग्रह सौख्यते पती लावेल सद्गुणी लेविले सौभाग्य लेणे सुखी ठेवील सदा विजयवने मनोरथ पुरवणी ऐसा लाभतो नर नारीस ये व्रती मिळेल खास. फक्त असावा दृढ विश्वास श्रीहरीच्या चरणांचा. श्रद्धा भक्तीची पायरी मोक्ष मंदिरी तयावरी
चढून जाता वरी वरी होय व्रती पालटो कुबुद्धी जात असे लयासको सुबुद्धी लाभे खास जी जागवी विवेकास रात्रंदिव जीवने अंतरसाक्षी तो भगवान सांभाळितो सर्वाला गुण न होतो कधी उपेक्षू न कोणी सुखी झाला बहु भाग्याने लाभला नरदेह जो आपणाला तोच सार्थकी लावायला भक्ती मार्ग हाच खरा मी माझे माझे म्हणावे आणि जे जे जोडीत जावे ते सर्व लागे ते सोडावे बोलवणे ते इथं येतो बंद मुठी न जातो हात पसरून सोबतीस न काही घेऊन सत्यमनी हे जाणा पैसा अडका दंदौलत सारी मागे राहे इथं सोबतीस ना काही इथं एक पुण्या वाचून पुण्य न मिळते बाजारी मिळे न फिरता दारोदारी केवळ पुण्याचीच शिदोरी सद्गतीस काम आहे स्नान करिता पुण्य लाभते दान करिता पुण्य भेटते पूजा करिता पुण्य मिळते पुण्य संचय करावा जप करावा तप करावे सत्कर्म ते आचरावे नामामृतास सेवित जावे तेथे पुण्य लाभते पुण्य बांधून घ्यावे पदरी पुण्याने जिंकावा श्रीहरी पुण्याची वास वैकुंठपुरी भाग्यवंत मिळत असे इथे पुण्याने करण्या जोडणे तत्पर असावे सदाजीविनी अहम सोडून शरण जाऊने स्वहितास साधावे स्वहित साधण्याचा असेल निश्चय जयाचा तेने मास हा अधिक कधी न चुकवावा अधिक मास थोर पर्वणी ती न चुकवावी कोणी व्रत नियम दान ध्यानी श्रीहरी ते स्मरावे व्रत वैकले उपासना करता आवडीने जाणा हर्ष होतसे नारायणा दयार्द तो कनवाळू श्रीहरी कृपा होण्यासाठी ग्रंथ वाचावा श्रद्धा धरुनी मोठी एक एक अक्षरा होय भेटी शब्दा ब्रह्माची शब्दपूजा बांधून बरवी मीही अर्पिले के कोवी ओवी गातसे हरीची गोडवी तो शवया श्रुतुजना येथे कवाजी काहीच नसे सर्व काही त्याचेच असे तो लिहिविला जसे तसे लेखन आहे केलेले तेने बोलविले मी बोललो त्याने चालविले मी चाललो त्याने नाचविले मी नाचलो त्याचाच हरिभजनात तेने त्याचेच हे महिमान केवळ माझे निमित्त करून हे घेतले आहे लिहून इतरे जनाकारणे जनतारूपी जनार्दन तोच माझा पुरुषोत्तम जाणतया चरणी हे लेखन सेवा म्हणून अर्पितो माझे हे बोबडे बोल गुड मानून घेईल गोपाळ हा मनी विश्वास अटळ का धरून कार्य अर्पिले प्रेरिले सूत जे सांगती ऋषीस नारायण सांगे जे लक्ष्मीस पुराणाचा दर्जास ते हे महात्म्य अधिकाची मलमास तोची अधिकाची फलही अधिक पुरुषोत्तम मास एक नाव आहे मोक्षाची नावती न सोडी जीवे जातडी ती करावी विवेककडे उडी घालावी नावीत ते सत्वर तुम्हा सकळ विद्वान माझी एका आहे प्रार्थना उणे परेन मनी आना करा स्वीकार ग्रंथाचा वेय नाम सवस्त्वरे शेके 1928 बरे पौष द्वादशी दिनी सत्वरे प्रारंभ केला लेखना तेच सवस्त्वरे माघमासी तिथी सप्तमी लावली खाशी गजानन महाराज प्रगट दिनासी ग्रंथ पूर्ण झाला कवी वाचक श्रोते मंडळी मजवरी कृपा करा सावली आशीर्वादास्तव अंजुली गोविंदने जोडित असे 31 अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत गोविंदने विरचित 31वा अध्याय गोडा 31 कृष्णार्पणमस्तु श्री अधिक मास महात्म्य संपूर्ण